आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. का बरोबर बोलतोय. कुटुंब एकत्र पाहिजे हे तुला वाटतंय, पण ते कुटुंब एकत्र राहून मन कशी जुळणार आहेत. ही मामी तर हे घर फोडायलाच बसली आहे. आणि मामा, तू हे जे काय वागतोयस ना ते खरं का खोटं हे बी कळना. आई, या समजासने ना त्यांच्या त्यांच्या मर्जीप्रमाणे राहू दे. इथं आपणच हे घर सोडून आहे ना कुठेतरी लांब जिंकून जावे. सुंदर, वय अगं आई, मला ह्या समजाचा ना लई कटाळा आलाय बघ. अगं इथं ना कोणच आपल्यासाठी नाही आहे. मग माझं घर म्हणून या भितडसनी काय मिठी मारत बसायचंय वय. खरं आहे सुंदरचं. लई सुचले लेकराने आज पात्र. आणि यानं का म्हणून सोचायचं? हा, इथं कुणाला काळजी आहे का सुंदरची? समने निस्ती आपल्या मस्तीत आहेत. वहिनी, तुला या घरातली माणसं पाहिजे आहेत, एकोपा पाहिजे आहे, पण इथं तुझी कुणाला गरज आहे का ग? इथं प्रत्येक जण स्वतःची भाकरी भाजतो. यांच्या हातात पैसा आला ना म्हणजे झालं सगळं. नात्या गोत्याचं मोल बी पैशाच्या बाजारात करायला लागली ती माणसं. मग या अशा माणसांपायी तू कशा पायी दूर निरावून घेती आज? दे सोडून यांचा विचार, जा कुठंतरी लांब. अगं यासनी काय बी फरक पडणार नाही बघ. उलट तू तरी निवांत राहशील कुठंतरी. आणि यासनी बी राहू दे ना निवांत, पैशाच्या राशीत लोळत. काय हेच पाहिजे ना तुम्हासनी? हा, हेच पाहिजे ना? आता का माना खाली घातल्या? हा, अरे बोला ना, बोला. थोडी तरी चाड आहे का कोणाला? आणि ती असेल ना तर यो विषय इथला इथं मिटवायचा. जाऊ दे ना अख्खे, चुकला माझं बी. नाही, मला ठाव आहे माझ्यामुळे बी तुमचं मन दुखावलं गेलं असणार. माफ कर मला. यापुढं असं काही होणार नाही याची मी बी काळजी घेईन. सुंदर, अरे नको इतका जीवाला घोर लावून घेऊ. या घरात तुझी आई हाय, जिनं तुझ्या पाळण्याची दोरी सावरली. आणि आज बी माझ्या मनगटात एवढी ताकद आहे की या घरादाराची दोरी मी सांभाळन. जोवर माझी सावली तुझ्या डोसक्यावर आहे ना तोवर तू काळजी करायची नाहीस. तुझ्या लग्नाचा विषय बी लवकरच मार्गी लाव. समदय व्यवस्थित होईल, निश्चिंत राहा. अक्षरा, अगं
अगं ऐक की. छोटे मालक, आपण नंतर बोलू. मला खूप काम आहेत आणि शर्वही घरी एकटी आहे. मी जाते. काय हो, खरंच असं होईल? नाही, असं काय बी व्हायचं नाही. होणार नाही म्हणजे? तुम्ही बोलताय तेच, असं काय बी होत नसतंय. अहो, मी विचार करते की सुंदर आणि थोरल्या बाई खरंच घर सोडून जातील काय? अहो झालं ना आता, त्या ईशावर पडदा बी पडला. तुम्ही कशाला आता पडदा काढून वाकून बघायला लागलाय सर? अहो तसं नव, मी विचार करते की काय विचार करू नका, जगा वेगळे विचार असतात तुमचं. आता पुढचं निस्तराय पाहिजे आपल्याला. आता सुंदरचं लगीन काढलंय म्हणजे उर्वशी जोमात असणार. का सुंदरच्या वराती मोरा नाचायला मिळेल म्हणून? अगे सोडा हो तिचं, तिच्यापेक्षा मीच भारी नाचते. अगे इथे ईशाई काय चाललाय आणि तुझं काय चाललंय? हा, उर्वशीला आता चानसच पाहिजे सुंदरचं यामिनी जुळून जायचा. त्याच्यात आपल्याला आपली पावलं उचलाय पाहिजेत. सुंदरच्या मनात यामिनी नाही आणि वहिनींच्या मनात अक्षरा नाही. अहो पण त्यांना कुठे अक्षरासोबत लगीन करायचंय, ते तर सुंदरला करायचंय. अगे परत सुंदरनं अक्षराचं लगीन झालं तर तू काय करणार? विषय काय, हे नाचणार. आता काय डोसकं फोडू का तुझ्या मोरा? तुम्ही गप्प बसाव. गावाच्या लग्नाच्या चौकशा सोडा आणि आपल्या अश्विनचं बघा. कालपासून 2दा फोन येऊन गेलाय. आला होता त्याचा मेसेज. पैसे पाहिजे होते त्याला, पाठवले. दिवटा तो तुमच्यापेक्षा इतर कल्याणी निघालाय. का असं काय केलं त्यानं? इथं एवढी इस्टेट उतू चालली आणि यो फॉरेन मध्ये जाऊन हॉटेलात काम करायला लागलाय. अहो ते काहीतरी जमवान बसा असंय. ए बाई, ते कमवान शिका अशी योजना आहे ती. पण मी म्हणतो काय गरज आहे त्याची? कार्ट्याला इथंच बोलून घेतो. सुंदरचं कामिल संकट लगीन लावून द्यायचा प्लॅन आहे ना आपला, त्याच्यात याच्यासाठी मी पोरी बघायला लागतो मी आता. चालेल की, म्हणजे 2 वराती 2दा नाचायचं. आई, काका बरोबर बोलतोय. कुटुंब एकत्र पाहिजे हे तुला वाटतंय, पण ते कुटुंब एकत्र राहून मन कशी जुळणार आहेत? या समध्यासनी ना त्यांच्या त्यांच्या मर्जीप्रमाणे राहू दे इथं. आपणच हे घर सोडून आहे ना कुठेतरी लांब जिंकून जावे. हे बघ भावा, तुला दोन्ही बाजूकडनं लढायचं आहे. इकडं अक्षरा बी तुझ्या पिरमात पडली पाहिजे आणि इकडं आईला बी वाटायला पाहिजे की तू उदास आहेस. आई मोर उदास राहायचं कसं जमणार आहे? काय बी केलं तरी तिला कळणारच की. आईने विचारून सुद्धा तू का नाही सांगितलंस? कारण हे तुम्ही सांगायला हवं मॅडम. मीच सांगाय पाहिजे आईला मी असं का वागलो आणि अक्षरानं मला कानाखाली का लगावली ते. पर सांगायचं धाडसच काय होईना.
सुंदर हं? अरे तिथं काय उभा आहेस ये की काय झालं आई मला तुझ्या संग थोडं बोलायचं आहे बघ. मग बोल की अगं म्हणजे अरे सांग ना आई तू आधी बस बघू. बस बस बस. हा सांग काय झालं अगं आई मला ना विचित्र स्वप्न पडतायत बघ. स्वप्न होय म्हणजे माझ्या स्वप्नात आहे ना बाबा येत आहेत बघ. आई मला बाबांची लय आठवण येते बघ. म्हणजे ते इथं तुझ्याजवळ होते की नाही तेव्हा लय सुखात होते बघ. आता ते एकटे पडलेत ग. आणि आई मला त्यांच्याजवळ जावंसं वाटतंय बघ. सुंदर वय अगं इथं आता काय बी राहिलं नाही. मला बाबांकडे जायचं आहे. असं का बोलतोयस तू सुंदर हा इथं काय कमी आहे असं नको रे बोलू. मी आज जगते ते फक्त तुझ्या आनंदासाठी आणि तू सुंदर माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. अगं हाय ग आई म्हणजे स्वतःपेक्षा बी जास्त विश्वास आहे तुझ्यावर. वय ना मग कसली बी काळजी करू नको. मी तुझ्या लग्नाचं मनावर घेतलंय ना व समद ठीक होईल. हा हेच तर पाहिजे होतं. हीच संधी आहे. आता अक्षराबद्दल आईला सांगता येईल. हा आता सांगायलाच पाहिजे. सुंदर अक्षराला बोलवून आण. अरे सुंदर हा अरे अक्षराला बोलवून आण. मी लगेच ताबडतोब बोलिवलंय म्हणून सांग. अरवा अशी आई पाहिजे. म्या न सांगताच तिला माझ्या मनातलं कळलं. अक्षरा संग लग्नातच बोलणार आहे. सुंदर अरे कुठल्या विचारत आहेस जा बोलिव तिला. हा अक्षराला ना हा आणतो लगेच आणतो. काय झालं तू अशी अस्वस्थ काय आहेस? काहीच कळत नाहीये ग. मनात ना सतत एक द्वंद्व आहे. म्हणजे मॅडम अजूनही नाराज आहेत माझ्यावर. मी छोट्या मालकांवर हात का उचलला ह्याचं उत्तर हवंय त्यांना. आणि छोटे मालक बघ ना ग, छोटे मालक मला समजूनच घेत नाहीयेत. मॅडमचं मन राखायचं तर त्याचा परिणाम छोट्या मालकांवर होईल आणि छोट्या मालकांचं मन राखायचं तर मॅडम काय विचार करतील हा एक मोठा प्रश्न पडलाय मला.
सुंदर, ह्याला काय झालंय? आता तूच सांग काय करावं. हे बघ, सगळ्यांचंच मन राखणं आपल्याला शक्य नसतं कधी, पण तू तुझ्या मनाचं ऐक. नेहमी ऐकतेस ना, अगदी तसं, आणि तेच कर. खरंच की, इतकी साधी गोष्ट माझ्या लक्षातच कशी आली नाही. आई ग सुंदर, सशाला म्हणतो डुक्कर आणि बितड्याला मारतो टक्कर. मेले रे देवा. आई गो. मॅडम से कॉल. काय करू, करू का आत्ता कॉल? अक्षरा, 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 अय अक्षरा. छोटे मालक, काय झालं? असे धापा टाकत का आलात? थांबा, मी पाणी आणते. थांबा. बसून प्या. सावकाश सावकाश प्या ना. काय झालंय आता सांगा. अक्षरा, अगं तुला आईने बोलवलंय बघ. मॅडमने मला बोलवलंय? आत्ता का बोलवलं असेल? अय अक्षरा, अगं कसला विचार करतीस? चल की पटकन, आईने बोलवलंय. हो चला. हा चल चल. का आता कसली चर्चा म्हणायची? वहिनींच्या मनात काय आहे काय बी कळत नाही. बघू आता आणि काय बॉम्ब फोडणार आहे बया? ए उर्वशी, तू लगेच जीबीची वाट पेटवू नकोस. तू जरा शांत बस. तुम्हा समद्यांशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय, म्हणून तुम्हा समद्यासनी इथं बोलवलंय. आम्हाला काय बोलायचंय याचा अंदाज आला असेलच तुम्हाला. वहिनी, जे काय असेल ते बिनधास्त बोला. आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर नाही. वाईट आहे, तू बोलावस आणि मी ऐकावं.
नाही म्हणजे उर्वशीच्या चुकीमुळे आम्ही काय बाटलेलं नाही. ताई, आज पण तुझा शब्द मला तितकाच महत्वाचा आहे. उभ्या आयुष्यात मोडणार नाही मी त्यो. वहिनी, पुन्हा कोणी काही चुकलंय का? नाही ताई, चुका आमच्याकडून बी होत्या. ज्यावेळी निर्णय घ्यायला पाहिजे होता तेव्हा घेतला नाही. पण आता यानंतर अशी हेळसांड होऊ देणार नाही. ताई अगं पण नक्की झाले तरी काय सांग की. आम्ही सुंदरच्या लग्नाबद्दल बोलतोय.